Welcome student, in this mathematics lecture series we are learning Laplace transform. In this lecture we see how to evaluate integration by using definition of Laplace transform. Evaluation of integral म्हणजे इंटिग्रेशनची किंमत लॅप्लास ट्रान्सफॉर्मचा वापर करून कशी शोधायची ते आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. नाउ सी दिस एक्झाम्पल. व्हॉट इज आस्क्ड टू फाइंड द इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन जेव्हा विचारले लॅप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये वी हॅव टू यूज डेफिनेशन ऑफ लॅप्लास ट्रान्सफॉर्म. व्हॉट इज आस्क्ड हियर टू फाइंड व्हॅल्यू फ्रॉम 0 to infinity sin at upon t dt is equal to pi/2. So first of all we write a definition of Laplace transform. ही Laplace transform ची definition आहे. Laplace transform of f of t is equal to 0 to infinity e raised to minus st f of t dt. So this is called as a definition. आता या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेशनची व्हॅल्यू लॅप्लास ट्रान्सफॉर्मच्या साहाय्याने शोधायची. सो वी राईट रिव्हर्स या पद्धतीने लिहा 0 to infinity e raised to minus st f of t dt is equal to Laplace transform of f of t. साइड इंटरचेंज करून लिहा. म्हणजे लॅप्लास ट्रान्सफॉर्म f of t चं जर लॅप्लास ट्रान्सफॉर्म काढायचं असेल आपल्याला, हे f of t चं लॅप्लास ट्रान्सफॉर्म शोधायचं असेल तर या ठिकाणी f of t लिहायचं इंटिग्रेशन मध्ये आणि त्याची किंमत शोधायची या इंटिग्रेशनची 0 to infinity e raised to minus st f of t dt. नाउ इफ यू फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन, आता या इंटिग्रेशनचीच किंमत काढायची असेल तर त्याच्या विरुद्ध to infinity e raised to minus t f of t, then we have to find Laplace transform of this f of t. आता या ठिकाणी या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड करायची. सो वी कन्सिडर हियर इंटिग्रेशन ऑफ दिस, we call this is I, say I is equal to 0 to infinity sin at upon t dt which is equal to, we can write like this. आता ही जी इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये e raised to minus st ही एक फॅक्टर आहे, टर्म आहे. वी इन्क्लूड या ठिकाणी e raised to minus st असं घ्यायचे. सो वी राईट दिस ॲज e raised to minus st sin of at upon t dt at s is equal to 0. आता हेच इंटिग्रेशन आपल्याला कसं लिहिता येईल, फक्त याला काय करायचंय e raised to minus st ने मल्टिप्लाय करायचे. ॲट s is equal to 0 म्हणजे s ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर वी गेट e raised to 0, दॅट मीन्स 1, दॅट मीन्स अगेन दिस इंटिग्रेशन. बट बाय लॅप्लास ट्रान्सफॉर्म, बाय डेफिनेशन, this integration e raised to minus st f of t is Laplace transform of f of t. So e raised to minus st, this sin at upon t, this will be is equal to, this is nothing but Laplace transform of sin at upon t at s is equal to 0. At s is equal to 0. So we first of all find, you may call this equation number 1. First of all, find Laplace transform of sin at. Laplace transform of sin at. This is standard Laplace transform. Standard formula is a upon s square plus a square. So this is a standard Laplace transform. Now this is divided by t. That means you have to use this property. Laplace transform of f of t is f of s. Then if you divide हे लॅप्लास ट्रान्सफॉर्मला जर f of t ने डिवाइड केलं, सो दिस विल बी लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ f of t अपॉन t. हे f of t चं ट्रान्सफॉर्मेशन f of s आहे आणि या f of t ला जर t ने डिवाइड केलं, देन हाऊ टू फाइंड इट्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म. सिम्पली टेक इंटिग्रेशन s to infinity f of t, sorry f of s ds. दिस इज f of s ds. म्हणजे हे जे f of s आहे, f of t चं ट्रान्सफॉर्मेशन, त्याचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचे. आता हे sin at आहे, या sin at ला t ने डिवाइड केलं, सो व्हॉट विल बी इट्स इंटिग्रेशन, सॉरी व्हॉट विल बी इट्स ट्रान्सफॉर्मेशन. हे sin at इफ वी डिवाइड बाय t, देन यू हॅव टू टेक इंटिग्रेशन. ह्या राईट साईडचं काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं फ्रॉम s टू इन्फिनिटी a अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ds, which is equal to, now take a constant outside, this is of the form 1 upon s square plus a square
फ्रॉम एस टू इन्फिनिटी डी एस. नाव इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी. इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1 a tan इनवर्स ऑफ x अपॉन a. हे इंटिग्रेशनचं स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. वी यूज हिअर, इथं x आहे, x ऐवजी इथं फक्त s आहे. सो व्हॉट वी गेट, दिस इज इक्वल टू a into bracket 1 a into tan inverse of s upon a from s to infinity. These are constant. A upon a will get cancelled. हे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये अप्पर लिमिट मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये लोअर लिमिट ठेवा. फॉर अप्पर लिमिट पुट s इज इक्वल टू इन्फिनिटी आणि लोअर लिमिट साठी काय करायचे, s इज इक्वल टू s पुट करायचे. सो व्हॉट हॅपन्स, इथे s इज इक्वल टू इन्फिनिटी पुट करा. दिस विल बी tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी and this will be tan inverse of s upon a. So which is equal to tan inverse of infinity is pi by 2 minus this is tan inverse of s will be tan inverse of s upon a. So this is Laplace transform of sin et upon t. And to find value of given integration, याची किंमत शोधण्यासाठी आपल्याला या लॅप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये काय करायचंय, put s is equal to 0. So if you put s is equal to 0, so what happens, we get this I is equal to say pi by 2 minus tan inverse of 0 which is equal to pi by 2. tan inverse of 0 याची व्हॅल्यू 0च असते. So tan inverse 0 is 0. So this is I is equal to pi by 2. That means we get LHS is equal to RHS. So in this way, we show that this integration from 0 to infinity at sin et upon t is dt is equal to pi by 2. See next example. या ठिकाणी काय विचारले पहा. What is asked? Evaluate this 0 to infinity cos et minus bt upon t. म्हणजे याचे इंटिग्रेशन शोधायचे by using Laplace transform. So what is definition of Laplace transform of f of t? This is definition. This is 0 to infinity e raised to minus st f of t dt. आता या ठिकाणी इथे f of t असेल तर या इंटिग्रेशन मध्ये सुद्धा इथं काय आहे, f of t घ्यायचंय. सो देअरफॉर व्हॉट इज इंटिग्रेशन, याची किंमत काढत असताना 0 टू इन्फिनिटी cos at minus bt upon t dt. वी राईट लाईक दिस. आता या ठिकाणी f of t च्या सोबत जे फॅक्टर आहे ते e raised to minus st आहे. इथे एक्सपोनेन्शियल टर्म नाही, सो वी टेक इट ॲज e raised to minus 0t. सो e raised to minus 0t विल बी 1. e raised to 0 1 असेल, e raised to minus 0t ची व्हॅल्यू 1 असेल. सो इनटू दिस विल बी cos at minus this will be cos bt. This is cos bt upon this will be t with respect to t. So we compare with this definition. याला कंपेअर करायचं. e raised to minus 0t इथे e raised to minus st. This is nothing but value of f of t. ही ब्रॅकेट म्हणजे f of t. आणि या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय असते, लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ f of t which is equal to Laplace transform of f of t. f of t means this bracket cos at minus cos bt upon t at याला कंपेअर केल्यानंतर s ची जी व्हॅल्यू येते ती इथे ठेवा at s is equal to 0. कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1. आता याची किंमत काढत असताना याचं लॅप्लास ट्रान्सफॉर्मेशन शोधायचं आणि ॲट द एंड पुट s is equal to 0. दॅट विल बी द आन्सर. आता पहिल्यांदा काय करायचे, हे cos at minus cos bt ची किंमत काढायची. पहा, फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ cos at minus cos bt. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, दोन टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे. ऑपरेट ओव्हर इच टर्म. सो लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ दिस इज cos at minus लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ cos bt. So here we have to use this standard formula. Laplace transform of cos at is equal to s upon s square plus a square. आता इथं t चा कोएफिशियंट a आहे, या ठिकाणी t चा कोएफिशियंट b आहे आणि याचा वापर करून काय होईल, which is equal to s upon
इथं ए आहे ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इथं बी आहे ए ची व्हॅल्यू इथं बी आहे सो दिस विल बी एस अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो दिस इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस ए टी. आणि आधीच्या एक्झाम्पलमध्ये जी प्रॉपर्टी वापरली लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस, देन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी अपॉन टी. याला टी ने डिवाइड केलं की राईटला याचे इंटिग्रेशन घ्यायचे एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. ओके, एफ ऑफ टीचं ट्रान्सफॉर्मेशन एफ ऑफ एस आहे. हे एफ ऑफ टीला जर टी ने डिवाइड केलं तर सिम्पली टू टेक इंटिग्रेशन ऑफ राईट साइड फ्रॉम एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. आता हे कॉस ए टी मायनस कॉस बी टी याला टी ने डिवाइड करायचं आहे. सो व्हॉट वी गेट दिस इज इक्वल टू Laplace transform of cos AT minus cos BT divided by T means integration from S to infinity of this f of s. ही व्हॅल्यू म्हणजेच काय f of s आहे. याचं इंटिग्रेशन घ्यायचं s to s upon s square plus a square minus this is s upon s square plus b square with respect to s. आता या ठिकाणी काय करायचंय याचे इंटिग्रेशन शोधत असताना वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स ऑफ एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एस. आता इथे एस स्क्वेअर आहे त्याचं इंटिग्रेशन त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 2s म्हणून या ठिकाणी काय करायचंय 2 न मल्टिप्लाय करायचंय. वी राईट लाईक दिस इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एस. यूज दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलेचा वापर करून त्याचं इंटिग्रेशन शोधायचं आहे. एस स्क्वेअरचं इंटिग्रेशन 2s आहे सो मल्टिप्लाइड बाय 2. हिअर ऑल्सो एस स्क्वेअरचं इंटिग्रेशन 2 टू टेक कॉमन अँड डिवाइड. हे 2 कॉमन घ्यायचे आणि या 2 ला काय होतील नंतर कॅन्सल होतील. अँड नाऊ वी यूज दिस फॉर्म्युला. याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरायचं विच इज इक्वल टू वी राईट लाईक दिस हाफ इंटू लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एस टू इन्फिनिटी. आता या ठिकाणी परत लॉगचा रूल वापरायचा आहे दॅट इज लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इज इक्वल टू लॉग ऑफ एम अपॉन एन. सो विच इज इक्वल टू we write like this half this is log of a square plus a square upon a square plus b square within the limit s to infinity. आता या ठिकाणी अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे त्याच्यामुळं डिनॉमिनेटरला s पाहिजे ते s ची किंमत ठेवत असतो आपण s इज इक्वल टू इन्फिनिटी. त्यासाठी s स्क्वेअरनं काय करायचं या दोन्हीला डिवाइड करायचे. सो बाय डिवाइडिंग s स्क्वेअर टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ही एक स्पेशल अरेंजमेंट असते जेव्हा लॉग फंक्शन येईल 1 अपॉन ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. डिनॉमिनेटरला डिवाइड केलं तर ए स्क्वेअर कॅन्सल होईल 1 राहील प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर विदिन द लिमिट एस टू इन्फिनिटी विच इज इक्वल टू हाफ. नाउ पुट अप्पर लिमिट लॉग ऑफ अप्पर लिमिट ठेवा एस इज इक्वल टू इन्फिनिटी ठेवा दॅट विल बी 1 प्लस इन्फिनिटी upon 1 plus 0 upon 1 plus 0. Remember this value 1 upon infinity is equal to 0. या ठिकाणी a square upon a square आहे. डिनॉमिनेटरला जर इन्फिनिटी ठेवलं तर या फॉर्म मधील 1 upon infinity आणि त्याची व्हॅल्यू 0 येते मायनस if you put s is equal to s then you will get same expression. म्हणजे you will get same means this reverse step also previous step. This is log of a square plus a square upon a square plus b square. This is upper limit minus lower limit. Next step which is equal to half into this is log 1 upon 1 that is log 1 and log 1 is equal to 0. म्हणजे या ठिकाणी याची किंमत 0 येईल. दॅट मीन्स वी गेट 0 मायनस याची व्हॅल्यू आहे लॉग ऑफ
याचाच वापर करा परत. लॉग एम अपॉन एन म्हणजे लॉग एम मायनस लॉग एन. या ठिकाणी ब्रॅकेट आहे, दॅट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, मायनस इंटू दिस इज लॉग एम अपॉन एन म्हणजे काय, लॉग एम मायनस लॉग एन. आता हे मायनस न मल्टिप्लाय करा, विच इज इक्वल टू हाफ. दिस इज लॉग ऑफ हाफ लॉग ऑफ, हे मायनस मायनस प्लस ही प्लस येणारी टर्म आलेल्या, लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस फुल ब्रॅकेट हिअर लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. फक्त हे मायनस टर्म नेक्स्ट लिहायची, मायनस इंटू मायनस प्लस लिहा. वन्स अगेन यूज दिस फॉर्म्युला लॉग एम मायनस एन. हा परत एकदा फॉर्म्युला वापरा, म्हणजे ते असेल हाफ लॉग ऑफ ए स्क्वेअर, डू नॉट राईट लॉग हिअर, log a square plus b square upon a square plus a square. This is a Laplace transform. This is Laplace transform of cos at minus cos bt upon t. See this. This is Laplace transform of cos at minus cos bt upon t. But to find integration, या इंटिग्रेशन ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, याच्या ट्रान्सफॉर्म मध्ये आपल्याला s is equal to 0 ठेवायचे. So s is equal to 0 here. So what happens, which is equal to half into log of s0 means 0 plus b square upon 0 plus a square, 0 plus b square upon 0 plus a square. So what we get at the end, half. This is equal to, answer is half into log of b upon a ब्रॅकेट स्क्वेअर. बी स्क्वेअर अपॉन ए म्हणजे काय होईल, बी अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर होईल. आणि परत या ठिकाणी लॉगचंच रूल वापरायचं, लॉग एम रेस टू एन म्हणजे हे 2 पुढे लिहिते, विच इज इक्वल टू हाफ लॉग ऑफ बी अपॉन ए इंटू दिस 2. सो 2 upon 2 will get cancelled and we get here log of b upon a. Now see this next example, evaluation of integration by using definition of Laplace transform. इंटिग्रेशन विचारल्यानंतर लॅपलास ट्रान्सफॉर्मचाच वापर करायचा या ठिकाणी. लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी. आता या ठिकाणी याची किंमत विचारली, कॉल दिस इज आय, दिस इज इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस एस टी e रेस टू मायनस टी 1 मायनस कॉस टी अपॉन टी विथ रिस्पेक्ट टू टी. आता हे दोन इंटिग्रेशन काय करायचे, कम्पेअर करायचे. या ठिकाणी एफ ऑफ टी आहे, इथे ई रेस टू मायनस एस टी, इथे ई रेस टू मायनस टी, इथे एफ ऑफ टी ची व्हॅल्यू ही 1 मायनस कॉस टी आहे. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन, या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी विच इज इक्वल टू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. एफ ऑफ टी मीन्स दिस 1 minus cos 2t upon, this is 2t upon t. So आणि पुढे e रेस टू मायनस एस टी, इथे e रेस टू मायनस टी आहे. हे e रेस टू मायनस एस टी आणि e रेस टू मायनस टी हे कम्पेअर करायचे. इफ यू कम्पेअर दिस देन यू विल गेट s इज इक्वल टू 1. म्हणजे याची इंटिग्रेशन शोधत असताना याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधायचं. And at the input s is equal to 8, you will get required value of the integration. आता याचे लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यासाठी स्टेप बाय स्टेप यू कॉल दिस इक्वेशन नंबर 1. आधी याच्या न्यूमरेटरचं शोधा, 1 मायनस कॉस टी. सो दिस इज इक्वल टू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 मायनस कॉस 2t विच इज इक्वल टू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 मायनस लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 2t. सो दीज आर स्टँडर्ड. हे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 which is equal to 1 upon s minus Laplace transform of cos at which is s upon s square plus a square. This is a standard formula. Laplace transform of cos at is equal to s upon s square plus a square. What is a? नेहमी a म्हणजे काय, ते इथल्या t चा कोएफिशियंट असतो, that is 2 square
that is 4 here, 2 square. So next property, the divided by t. So Laplace transform, you have to use this property, division by t. Laplace transform of f of t is equal to f of s. If you divide, हे f of t ला जर t ने डिवाइड केलं, then its transformation is value is s to infinity f of s ds. Okay, f of t transformation is f of s, आणि हे f of t ला जर t ने डिवाइड केलं, then ऑफ राइट हँड साइड, ह्या राइट हँड साइडचं काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचे फ्रॉम s to infinity f of s ds. So therefore we divide this 1 minus cos 2t by t. Therefore next part, Laplace transform of 1 minus cos 2t upon t is equal to, हे 1 minus cos 2t चं हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, याचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचंय बाय युजिंग दिस प्रॉपर्टी. So we write this as a s to infinity, this is 1 upon s minus this is s upon s square plus 4 with respect to s. Again here we have to use integration चा फॉर्म्युला वापर करायचा आहे, f dash of s upon f of x ds is equal to log of f of x. So s आहे, s चं इंटिग्रेशन जे आहे ते 1 आहे. सो दिस इज एफ डॅश अपॉन एस. मी याचं इंटिग्रेशन काय, 1 अपॉन एस चं इंटिग्रेशन, दिस इज लॉग ऑफ एस मायनस इथे एस स्क्वेअर आहे, एस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 1, एस चा 1 येतो, एस स्क्वेअरचा 2 येतो, 2s, एस स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2s, इथे 2 आणि 2 न काय करायचे, मल्टिप्लाय करायचे दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, सो दॅट नो चेंज इन ओरिजिनल एक्सप्रेशन. सो दिस विल बी हाफ, दिस इज हाफ ॲज इट इज, अँड व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन, या इंटिग्रेशनची किंमत आहे 2s अपॉन एस स्क्वेअर प्लस 4, याचा वापर करून दिस इज नथिंग बट लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस 4 विदिन द लिमिट s टू इन्फिनिटी. नाउ हिअर या टर्मसाठी ते यू हॅव टू यूज लॉग ऑफ m रेज टू n, रूल ऑफ लॉगॅरिथम, m रेज टू n n लॉग m, म्हणजे हाफ आहे, या ब्रॅकेटची पॉवर होईल या रूलचा वापर करून. सो विच इज इक्वल टू, इन ब्रॅकेट वी राईट लाईक दिस, लॉग ऑफ s मायनस लॉग ऑफ s स्क्वेअर प्लस 4 रेज टू हाफ s टू इन्फिनिटी, विच इज इक्वल टू log of, again we have to use here log m minus log n, रूल वापरायचा लॉगचा, which is log of m upon n. So which is equal to like this, this is s upon s square plus 4, this is raised to half, म्हणजे काय, the square root s to infinity. आता या ठिकाणी एस टू इन्फिनिटी ही व्हॅल्यू ठेवण्यासाठी आपल्याला इन्फिनिटी व्हॅल्यू ठेवायची अप्पर लिमिट, त्यासाठी एस हा डिनॉमिनेटरला पाहिजे, म्हणजे 1 अपॉन एस असं पाहिजे. सो वी डिवाइड एन एन डी बाय एस, डिवाइड एन एन डी बाय एस. एस म्हणजेच काय, तर रूट एस स्क्वेअर, म्हणजे न्यूमरेटरला एस ने डिवाइड करायचं, म्हणजे 1 अपॉन 1 येईल फक्त, which is equal to like this, log of, if you divide by 1 upon s by s, then this will be like this, s upon s, आणि डिनॉमिनेटरला s ने डिवाइड करायचं, म्हणजेच काय, रूट s ने डिवाइड करायचं, म्हणजेच या ठिकाणी काय, सॉरी, रूट ऑफ एस स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी एस स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस स्क्वेअर विदिन द लिमिट s टू इन्फिनिटी. हे s न जेव्हा वी गेट वन लिमिट ॲज इन्फिनिटी, जेव्हा एक लिमिट इन्फिनिटी असेल, देन वी हॅव टू डिवाइड बाय हायेस्ट पॉवर ऑफ s, म्हणजे s न काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल, सो दॅट वी गेट आन्सर. इफ यू पुट डायरेक्टली इन्फिनिटी, s इक्वल टू इन्फिनिटी, s इक्वल टू इन्फिनिटी, देन दिस विल बी इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी विच इज अनडिफाईन्ड, म्हणजे इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटीची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येणार नाही. सो वी डिवाइड बाय s, what we get in this way, which is equal to log of
S upon S is 1. This will be like this. S square upon S 1 plus 4 upon S square within the limit S to infinity. Now put upper limit minus lower limit. So which is equal to first bracket upper limit minus second bracket lower limit. That means in first bracket put S is equal to infinity and here S is equal to S. So what happens here, which is equal to, if you put S equal to infinity, then 1 upon infinity is 0. This 1 upon infinity is 0. म्हणजे या ठिकाणी 4 अपॉन ए स्क्वेअर हे 1 अपॉन इन्फिनिटीची व्हॅल्यू 0 मिळेल. म्हणजे काय होईल, लॉग 1 अपॉन रूट 1 प्लस 0 इन दिस वे. दिस इज log of 1 upon root of 1 plus 0 minus if you put s equal to s we'll get same expression. That means this value आहे तीच परत एकदा काय मिळेल या ठिकाणी s upon root of, this will be log of s upon root of s square plus 4. So this is 0. Log 1 याची किंमत येईल 0. This will be 0. 1 ची व्हॅल्यू 0 येईल मायनस दिस इज log of इन ब्रॅकेट log of परत एकदा m upon n रूल वापरायचं. दिस इज log of s minus log of s square plus 4. Once again simplify. या रूलचा वापर इथं परत एकदा m upon n log m minus log n मल्टिप्लाय बाय मायनस साइन. हे मायनस मायनस ही सेकंड टर्म पॉझिटिव्ह येईल, त्याआधी लिहा log of s square plus 4 minus this is log of s, or this is log of s square plus 4 square root of plus 4 upon s. Now to find value of integration, दिलेल्या इंटिग्रेशनची किंमत काढण्यासाठी आपण याचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन शोधलं, which is log of s square plus 4 upon s. Now in this Laplace transform, simply put s is equal to 1. याची किंमत काढण्यासाठी काय करायचे, s is equal to 1 ठेवायचे. So here put s is equal to 1. So what happens, I is equal to log of, if you put 1 then this will be 1 square is 1 plus 4 upon 1. And if you simplify this, you will get log of square root of 5. 1 plus 4 is 5. So in this way, we evaluate integration by using definition of Laplace transform. See this next example of evaluation of integration by using definition of Laplace transform. Laplace transform ची definition काय पहा. What is asked here? We use definition of Laplace transform, that is Laplace transform of f of t is equal to integration 0 to t e raised to minus st f of t dt. आता याचा वापर करून आपल्याला काय करायचंय, या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड करायची. सो वी कॉल दिस इज i is equal to 0 to infinity t e raised to minus 2t sin of 3t. We rewrite like this, हे असं लिहूयात आपण 0 to t e raised to minus 2t t into sin of t with respect to sin of 3t with respect to dt. हे एक्सपोनेन्शियल कोइफिशियंट आहे e raised to minus 3t, या ठिकाणी e raised to minus 2t आहे. टेक इट सेपरेट अँड टेक दिस टुगेदर, t आणि sin 3t हे एकत्र घ्या. आता इथे एफ ऑफ टी असेल तर इथे एफ ऑफ टी आहे, लॅप्लास इथे एफ ऑफ टी असेल तर लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी आहे. आता इथे एफ ऑफ टीची जी व्हॅल्यू आहे, दिस इज नथिंग बट टी साइन ऑफ 3t. सो व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन इज लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. मग याला कम्पेअर करायचं, या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय असेल, विच इज इक्वल टू लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी साइन ऑफ 3t ॲट, आता इथे e raised to minus st आहे, या ठिकाणी e raised to 2 आहे. दिस इज व्हॅल्यू ऑफ s. सो ॲट वी राईट s इज इक्वल टू 2. सो वी कॉल दिस एज इंटिग्रेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी काय करायचं, याचं इंटिग्रेशन म्हणजे याचं लॅप्लास ट्रान्सफॉर्म फाइंड करायचं अँड ॲट द एंड पुट s इज इक्वल टू 2. सो स्टेप बाय स्टेप विल सॉल्व याचं लॅप्लास ट्रान्सफॉर्म. फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड व्हॅल्यू ऑफ लॅप्लास ट्रान्सफॉर्म of sin of 3t. So Laplace transform of sin it is a formula वापरायचे. Laplace transform
ऑफ साइन ए टी इज इक्वल टू ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए मीन्स कोएफिशियंट ऑफ टी. टीचा कोएफिशियंट इथं 3 आहे, मग साइन 3चं ट्रान्सफॉर्मेशन असेल ए मीन्स 3 अपॉन ए स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर विच इज इक्वल टू 3 अपॉन ए स्क्वेअर प्लस 9 in this way. Now next step we have to find the Laplace transform of t sin 3t. So second Laplace transform of t sin 3t. आता हे मल्टिप्लिकेशन बाय टी ची प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करायची. म्हणजे काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस इफ देन लॅपलास ट्रान्सफॉर्म इफ यू मल्टिप्लाय बाय टी, ही एफ ऑफ टी ला जर टी न मल्टिप्लाय केलं एफ ऑफ टी, देन इट्स व्हॅल्यू इज -1 इंटू डी बाय डी एस ऑफ एफ ऑफ एस. If you multiply by f of t by t, then simply take derivative of this f of s, -1 d by ds of f of s. आता sin 3t याला जर t न मल्टिप्लाय केलं तर याचं काय करायचं, डिफरन्शिएशन करायचंय इंटू -1 विच इज इक्वल टू -1 इंटू डी बाय डी एस ऑफ 3 अपॉन ए स्क्वेअर प्लस 9. वी डिफरन्शिएट दिस विच इज इक्वल टू, आता या ठिकाणी 3 हा कॉन्स्टंट आहे, दिस 3 इज कॉन्स्टंट, सो वी टेक इट आउटसाइड, दॅट विल बी 3 इंटू -1 दॅट विल बी -3 इंटू डी बाय डी एस ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 9. पहा या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचे हे रूल वापरायचे, डी बाय डी एक्स ऑफ के यू इज के इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल then we can take constant outside the operator. Similarly, d by dx of 1 upon x is equal to -1 upon x square. हे जे आहे ते 1 upon x या फॉर्म मध्ये, मग 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह काय, -1 upon x square, मग याची व्हॅल्यू काय -3 which is equal to this -3 as it is into 1 upon x that is -1 upon x square. x म्हणजे काय तर ए स्क्वेअर प्लस 9, बट दिस इज कंपोजिट. इथं फंक्शन आहे एस चे ऐवजी ए स्क्वेअर प्लस 9 आहे, सो वी मल्टिप्लाय बाय डी बाय डी एस ऑफ दिस ए स्क्वेअर प्लस 9. दिस इज अ चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन. ठीक आहे. नेक्स्ट वी सिम्प्लिफाय दिस एज मायनस मायनस, दिस विल बी प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मायनस plus 1 3 into 1 3 into d by ds of derivative of s square is 2s plus this is 0. So which is equal to 2s into 3, this will be 6s upon s square plus 9 bracket square. Now to find value of given integration, we put in this value of Laplace transform, we put s is equal to 2. So put here s is equal to 2. So we get value of I integration which is equal to 6 into 2 upon 2 square plus 9 bracket square. So 6 into 2 is 12 upon 2 square is 4 plus 9 upon 4 plus 9 square which is equal to 12 upon 13 square, and finally I is equal to 12 upon this 13 square is 169. So this is the required value of given integration by using Laplace transform. Similar type of example, evaluation of integration. Call this is I is equal to 0 to infinity e raised to -2t sin hyperbolic t upon t dt. या ठिकाणी लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन यूज करायची. The Laplace transform of f of t, this is definition, which is 0 to infinity e raised to -st f of t dt. आता या ठिकाणी f of t असेल, then this is a Laplace transform of f of t. हे इंटिग्रेशन या डेफिनेशनला काय करायचं, कम्पेअर करायचं. सो व्हेन दिस इज f of t, दिस इज Laplace transform of f of t. आता f of t तर e raised to -st मध्ये e raised to -2t आहे,
this value, and this is called as a f of t. So this integration is nothing but, by definition, this is equal to Laplace transform of f of t, means sine hyperbolic t upon t at, compare this, here it is e raised to minus t 3, e raised to minus s t आहे इथे, इथे e raised to minus 2t आहे, म्हणजे s ची व्हॅल्यू कंपेअर करायची आणि लिहायची, s is equal to 2. So step by step you call this equation number 1. Step by step याचे Laplace transform find करायचं. Now first of all we write Laplace transform of sine hyperbolic at. So this is equal to Laplace transform of sine hyperbolic at. आता याचे ट्रान्सफॉर्मेशन शोधत असताना कन्वर्ट इट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म, सो दॅट इंटिग्रेशन विल बी इझी. म्हणजे याची किंमत ठेवा साइन हायपरबोलिकची एक्सपोनेन्शियल मध्ये, साइन हायपरबोलिक ax इज इक्वल टू ई रेज टू ax मायनस ई रेज टू मायनस ax अपॉन टी, किंवा कॉस हायपरबोलिक असेल तर त्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवून पुढे जावा, ई रेज टू ax प्लस ई रेज टू मायनस ax अपॉन 2. सो साइन हायपरबोलिक ax, एक a मीन्स x चा कोएफिशियंट, इथं t चा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे सिंपली x च्या ऐवजी t ठेवायचे, विच इज इक्वल टू लाईक दिस, x मीन्स हियर t and what is value of a, coefficient of x, coefficient of t is 1, म्हणजे या ठिकाणी e raised to t minus e raised to minus t upon t या पद्धतीने येईल. So this 1 upon 2 is constant, so which is equal to half outside into bracket, operate this L over each term, Laplace transform of e raised to t minus Laplace transform of e raised to minus t. So we use standard formula. Laplace transform of e raised to at is 1 upon s minus a. इथं प्लस असेल तर मायनस घ्यायचंय, इथल्या t चा कोएफिशियंट 1 आहे, दॅट मीन्स विच इज इक्वल टू हाफ इंटू ब्रॅकेट 1 अपॉन s मायनस a. t चा कोएफिशियंट प्लस 1 आहे, s मायनस 1 घ्या, मायनस, इट इज मायनस, देअरफॉर टेक s प्लस 1. नेक्स्ट इज डिव्हिजन बाय t. सो यूज प्रॉपर्टी हियर, if Laplace transform of f of t is f of s, then Laplace transform of division by t, if we divide this f of t by t, then this is s to infinity f of s ds. We have to use this property, या प्रॉपर्टीचा यूज करायचे. f of t चं ट्रान्सफॉर्मेशन f of s आहे, f of t ला जर t ने डिवाइड केलं तर राईटला काय चेंज करायचे, हे एफ ऑफ एस आहे, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं फ्रॉम एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. सो देअरफॉर इन सेकंड स्टेप वी फाइंड व्हॅल्यू ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन हायपरबोलिक टी अपॉन टी इज इक्वल टू. सो दिस इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन हायपरबोलिक टी, हे इथं आहे, याला एफ ऑफ एस म्हणा थोडा वेळ. सो इफ यू डिवाइड बाय टी देन टेक इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी ऑफ दिस एफ ऑफ एस, मीन्स हाफ 1 upon s minus 1 minus s plus 1 with respect to s. Now simplify this integration. This half outside, which is equal to half into integration s to infinity 1 upon s minus 1 minus 1 upon s plus 1 ds. So value of this integration of f dash of x upon f of s dx is equal to log of f of x. So derivative of s is 1, हे f dash upon f, this is also form f dash upon f, म्हणजे याचे इंटिग्रेशन काय असेल, which is equal to like this, half into log of s minus 1 minus 1 of, sorry, minus log of s plus 1, log of s plus 1 from s to infinity. So we is here log of m minus n. This log m minus log n is equal to log of m upon n. So therefore which is equal to half log of m minus log n, means m upon n, s minus 1 upon s plus 1 within the limit s to infinity. आता एक लिमिट इन्फिनिटी असल्यामुळे इथे s ने डिवाइड करा. So which is equal to half into log of 1 upon 1 minus 1 upon s
1 plus 1 upon s from s to infinity. Now once put upper limit minus lower limit, which is equal to this half outside, upper limit minus lower limit. First of all put x is equal to infinity and then put s is equal to s. आता infinity ठेवलं तर 0 होईल. That means we get log of 1 minus 0 upon 1 plus 0. And if you put s is equal to x, then you will get same expression. That is s minus 1 upon log of s plus 1. So remember this. This is 1 upon infinity which is equal to 0 and value of log 1 is equal to 0. हे s ने डिवाइड करण्यापाठीमागे कारण काय? वी गेट 1 अपॉन इन्फिनिटी, s ची किंमत इन्फिनिटी ठेवल्यानंतर 1 अपॉन इन्फिनिटी आपल्याला 0 मिळेल. सो in this way this log 1 will be 0 and which is equal to half. If we simplify this will be 0 minus in bracket again log m upon n. This is nothing but simply log of s minus n. परत एकदा हेच रूल वापरायचे लॉगचा, which is log of s minus 1 minus log of s plus 1, which is equal to half. Now multiply by minus sign. So minus into minus, this will be plus. We write this plus term first. हे minus minus plus येणार आधी term लिहा आणि हे minus log of s minus 1. So again use this rule, log m minus log n, that is m upon n, which is equal to half log of s plus 1 upon s minus 1. Now to find value of I, now put I is equal to, put s is equal to, याची इंटिग्रेशन आपल्याला शोधायचे. याचे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे, त्याच्यामध्ये s ची व्हॅल्यू 2 ठेवायची, सो दॅट वी गेट व्हॅल्यू ऑफ I. Put s is equal to 2, so we get I is equal to half into log of, put s equal to 2, 2 plus 1 is 3 and 2 minus 1 is 1, so we get this value I is equal to half log of 3.